त्या नवऱ्याचा इन्कम किती आहे हे कोर्टाला डिसाईड व्हायला किंवा त्याचे पुरावे यायला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा जर त्या स्वतः पार्टीजनी त्यांचं जर ॲफिडेविट दिलं, मग ते पत्नीचं असो किंवा पतीचं असो, की त्यांना किती इन्कम सोर्स आहे, त्यांचा खर्च किती आहे, ह्या जर गोष्टी त्यांनी ॲफिडेविटद्वारे जर कोर्टासमोर मांडल्या तर न्याय मिळायला जलद गतीने न्याय मिळू शकतो आणि लवकरात लवकर त्या केसचा निकालही लागू शकतो. यासाठी आपल्याला ते ॲफिडेविट द्यावं लागतं. आणि जर समजा तुम्ही ते ॲफिडेविट देत असताना जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल आणि हे जर तुम्हाला महिन्याला जर तुम्हाला 1,500 रुपये येत असतील आणि त्याचा जर तुम्ही उल्लेख त्या ॲफिडेविटमध्ये केला नाही, तर तुम्हाला कोर्टासमोर खोटं ॲफिडेविट दिल्याबद्दल किंवा तुम्ही कोर्टाची दिशाभूल केली यासाठी तुम्हाला 7 वर्षाची शिक्षा आणि 10,000 दंड होऊ शकतो. तसंच ज्याच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध केस केलेली आहे आणि त्याला जर असं माहीत असेल की त्याच्या पत्नीनं या योजनेचा लाभ घेत आहे आणि तिनं तिच्या ॲफिडेविटमध्ये जर तसा उल्लेख केलेला नाही, तर